या शाळांमध्ये हे शिक्षकेतर कर्मचारी असले पाहिजेत। 2005 सालापासून आम्ही झगडतोय, न्यायालयीन लढाई लढतोय, रस्त्यावरची लढाई लढतोय, वाटाघाटी करतोय, तरी देखील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही। त्याचबरोबर आमचा एक 10-20-30चा प्रश्न आहे, जो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळतो तो लाभ आम्हाला का मिळू नये। आणि आमच्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना 24 वर्षानंतर जी वेतन श्रेणी दिली जाते त्यामध्ये अनेक वर्ष आम्हाला ती दिली नव्हती, परंतु ती आता दिली गेली। त्यात सुद्धा S5 दिल्यानंतर पुन्हा काहीतरी रिकव्हरी काढून S4 देण्याचं काम सुरू आहे। म्हणजे अशा प्रकारचा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर प्रचंड अन्याय होतोय। हे शिक्षकेतर कर्मचारी शाळेमध्ये नाहीत, 52,000 शिपायांची पदं लॅप्स केलेली आहेत। या शाळांमध्ये मुलींसाठी काका मामा मावशी म्हणणारे त्या ठिकाणी घटक नाहीत। या शाळा चालवायच्या कशा? आणि म्हणून हे शिक्षण धोक्यात आलेलं आहे आणि म्हणून समाजाने सुद्धा याची दखल घ्यावी आणि आम्हाला साथ द्यावी। हा पहिला टप्पा आहे, हा इशारा आहे। या पहिल्या टप्प्यानंतर दुसरा टप्पा सरकारला परवडणारा नाही, हेच आज मला या मोर्चातून सांगायचं आहे सरकारला, की अशा टेम्पररी लोकांमध्ये कुठल्याही सुरक्षिततेबाबत किंवा विश्वासाचा काही प्रश्न नसतो आणि म्हणून शासन पातळीवरचे कायमस्वरूपी लोक त्या ठिकाणी असले पाहिजेत। आणि विशेष करून मी आणखीन एक त्यात भर घातलेली आहे, प्रत्येक शाळेत एक महिला सेविका असली पाहिजे। बदलापूर सारख्या जर घटना महाराष्ट्रात घडायच्या नसतील तर एक महिला सेविका आणि कायमचे सेवक, परमनंट सेवक असले पाहिजेत। कारण ग्रामीण भागामध्ये अनेक घटना घडतायत, मीडिया समोर येत नाहीत, समाजासमोर येत नाहीत। एकच बदलापूर नाही, महाराष्ट्रात अनेक बदलापूर घडलेले आहेत। म्हणून सरकारने वेळेत जागा व्हावं आणि चतुर्श्रेणी कर्मचारी द्यावेत, त्यामध्ये एक महिला सेविका देखील आम्हाला द्यावी।